मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, भटकंती विथ दत्ता आशिष या व्लॉगमध्ये आपलं सर्वचं स्वागत करतो. आत्ता आपण आलोय बोल्ढाई मातेचं एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे जेजुरीपासून एक 20 ते 22 किलोमीटरवरती आहे, गुळुंचे या गावामध्ये. तर आपण मंदिराजवळ आले. माझ्या पाठीमागं मंदिर आहे ते बघा, दत्ता चाललाय बघा त्या पायऱ्यांवरनं, आणि मागं मंदिर आहे ते. इथे गाडी लावली आपली. रोड जरा खराबच आहे, हे बघा अशा रोडने आलोय आपण. आणि आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे ना, इथे एक बोर्ड लावलाय बघा, इथं कुठंतरी असावं बोर्ड लावलाय कारण इथं. आणि हे माझ्या पाठीमागं मंदिर आहे. तर चला मातेचं दर्शन घेऊयात. आलोय मंदिराजवळ आपण. इथे वरती पण काहीतरी ते जाऊन पाहू आपण. पहिलं मंदिर पाहूयात. हे बस सुरुवातीला तिथे एक छोटंसं असं मंदिर बनवलेलं आहे. बोर्ड लावलेला आहे इथं. इथं काही पुरातन शिल्प दिसतात, ते पाये काढलेले नंदी महाराजांची पण आहे तिथं. आणि ह्या दीपज्योत आहेत बघा. हे जुना दगड आहे खूप. आणि इथून ती गुहा चालू होती. तर चला पाहू आपण आता ते. खूप बारीक जागा आहे, मोठी नाही इथपर्यंतच आहे. आणि हे आहेत ह्या मातेच्या मूर्ती. इथून आलो आपण आतमध्ये. हे बाई इथनं तो गेट उघडून आलो आपण आतमध्ये. आणि ह्याच समोर त्या मातेच्या मूर्त्या. देवा लावण्यासाठी ठेवलं इथं. आणि बघा इथून आतमध्ये. तर इथून आतमध्ये तो पुरातन रस्ता जो म्हणतात तो इथं होता, जो डायरेक्ट खालच्या गावामध्ये निघायचा. एक 8-9 किलोमीटरपर्यंत खालपर्यंत तो निघायचा. बुजलाय म्हणतात तो पूर्णपणे. आता एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही, बंद केलेलं आहे. तर पांडवांनी बांधलेलं हे बोल्हाई मातेचं आता आपण पाहिलं. अगं इथून खाली ते असणार आहे ते रोड, जो पांडवांनी तयार केला होता. तर तो बुजवलाय किंवा कालांतराने बुजला असेल तो. अगं दत्ता पाहून आला ते. बहुतेक इथं असावी ती गुफा, जिथं महर्षी वाल्मिक जिथं तपश्चर्या करायचे. कालांतराने पडून गेले ते, कारण तिथे एक लिंगा टाईप आहे तिथं. तर हे असू शकते, आपला अंदाज आहे, कारण दुसरं कुठलं ठिकाण दिसत नाही आहे. आणि त्याच्याच ह्या बाजूला मातेचं मंदिर आहे. तर हे अशा प्रकारे हा छोटासा आपण व्हिडिओ बनवला. खूप सुंदर असं मंदिर आहे हे मातेचं. कधी आवर्जून ह्या साईडला आलं तर नक्की भेट द्या, देवीचं दर्शन घ्या.